करावं. आज आमच्या युवा शक्तीला ताकद आणि सन्मान देणारे हे भव्य दिव्य क्रिकेटचे सामने कालपासून या ऐतिहासिक मैदानात साकारले जात आहेत. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सनराइज क्रिकेट क्लब वडवली यांच्या वतीनं ही भंडारी प्रीमियर लीग आमदार चषक या ठिकाणी साकारला जातोय. आमचे आशुतोष पाटीलजी, प्रणय पेडणेकरजी, प्रथमेश कीर, बल्लू पुलेकर, आमचा युवा सहकारी सुकृत मांजरेकर, प्रजू कीर, खरं तर सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत, परंतु वेळेअभावी सगळेच आमचे युवा सहकारी की ज्यांनी या सामन्यांना यशस्वी करण्यासाठी जीवाचं रान केलं, प्रचंड मेहनत घेतली, त्या प्रत्येक युवा सहकार्याचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की इतके दर्जेदार सामने या ठिकाणी आपण आयोजित केलेत. खरं तर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती, अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आहे आणि त्यामुळे त्यानिमित्तानं अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी साकारले जात आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी श्रीवर्धनला पनवेलवरून यावं हे कदाचित मला शक्य नव्हतं, परंतु आशुतोष असेल, त्यांचे सहकारी असतील, यांनी जो काही पाठपुरावा केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी इतके भव्य दिव्य सामने आमच्या युवांसाठी साकारतोय, हे सामने दर्जेदार असणार आहेत, आपण 2 मिनिटं का होईना या ठिकाणी यावं आणि म्हणून त्यांच्या प्रेमापोटी, आमच्या युवा शक्तीच्या प्रेमापोटी या ठिकाणी ते कार्यक्रम थोडेसे बाजूला ठेवून संध्याकाळी त्या कार्यक्रमांना जायचं ठरवून या ठिकाणी दुपारच्या वेळी मी आपल्या सगळ्यांमध्ये आलेलो आहे. खरं तर मी या ठिकाणी आलो नसतो तर आपण घेतलेली मेहनत, आपण या कार्यक्रमाचा उंचावलेला दर्जा कदाचित हे मी पाहू शकलो नसतो आणि त्यामुळे मला इथं आल्यानंतर मनापासून आनंद होतोय की इतके दर्जेदार सामने आपण आमच्या युवा सहकाऱ्यांसाठी साकारलेले आहेत. खरं तर या सामन्यांच्या माध्यमातून फक्त क्रिकेट या विषयाला त्या ठिकाणी ताकद देण्याचा प्रयत्न आपला नाहीये. मी जे काही बोलताना मला आपल्या सगळ्यांकडनं जाणवलं की या सामन्यांची उंची तर आपण वाढवलीच, आपण या सामन्यांच्या माध्यमातून प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा विचार तर केलाच. आमचे सामने हे दर्जेदारच असले पाहिजे यासाठी जे काही प्रयत्न करायचे हे आपण सगळ्यांनी केलेलेच आहेत. पण त्याचबरोबरीनं या सामन्यांच्या माध्यमातून या संपूर्ण विभागातले, या पंचक्रोशीतले आमचे हे सगळे युवा सहकारी कुठेतरी एकत्र यावे, त्या माध्यमातून त्यांच्यात वैचारिक जडणघडण व्हावी, सामाजिक एकोप्याची भावना तयार व्हावी आणि आमचा हा युवा एकत्र यावा, ज्याचा उपयोग समाज घडवण्यासाठी होऊ शकेल, ही पवित्र भावना सुद्धा आपल्या हृदयात मला बघायला मिळाली आणि त्यामुळे त्यासाठी मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर अशा प्रकारच्या सामन्यांचं आयोजन हे सातत्याने होताना आपण बघतो, पण प्रत्येक सामन्यामध्ये या सामन्यांच्या एकंदरीत दर्जाबद्दल मात्र प्रश्नचिन्ह बघायला मिळतं आणि आपण ज्या पद्धतीनं प्रत्येक विषयाचा विचार करून हे सामने भरवलेले आहेत, खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या युवांना एक चांगलं व्यासपीठ, चांगला प्लॅटफॉर्म आपण या माध्यमातून तयार करून दिलेला आहे. खऱ्या अर्थानं आता क्रिकेटला चांगले दिवस येत आहेत. म्हणजे आपण बघतो की पूर्वी टेनिस क्रिकेट म्हटलं की थोडंसं नकारात्मक वातावरण सगळीकडे बघायला मिळायचं आणि त्या ठिकाणी नागरिक सुद्धा म्हणायचे, आमच्या घरचे सगळे म्हणायचे की टेनिस क्रिकेट कशासाठी, त्यात काही करिअरला स्कोप नाही. लेदर क्रिकेट असेल तर त्यामध्ये कुठंतरी करिअरची संधी आहे, पण टेनिस क्रिकेट फक्त वेळ वाया घालवण्याची गोष्ट आहे, असं त्या ठिकाणी पूर्वी म्हटलं जायचं. पण आता मात्र या टेनिस क्रिकेटला सुद्धा चांगले दिवस आलेले आहेत. आता फक्त विरंगुळ्यासाठी क्रिकेट एवढाच विषय उरला नाही, तर ISPL सारखं जे चांगलं व्यासपीठ तयार झालेलं आहे त्या माध्यमातून आमच्या या रायगड जिल्ह्यातल्या टेनिस क्रिकेटच्या युवांना सुद्धा चांगल्या संधी आता प्राप्त होत आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं चांगले दिवस आपल्या सगळ्यांना आलेले आहेत. त्यामुळे मी आमच्या या सगळ्या युवा शक्तीला मनापासून शुभेच्छा देतो, आमच्या आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण एवढ्या चांगल्या प्रकारचे सामने या ठिकाणी भरवलेत, या ठिकाणी मी येऊ शकलो, मला आपण आमंत्रित केलं, या सगळ्या आनंददायी क्षणांचा मी आपला साक्षीदार होऊ शकलो, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.
येणाऱ्या कालावधीमध्ये असे अनेक समाज उपयोगी उपक्रम घेऊन आपण सातत्याने कार्यरत राहाल ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं कर्तृत्व संपूर्ण काम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार आणि जनता, सरकार आणि युवा, सरकार आणि मातृशक्ती यांच्यातला दुवा बनण्यासाठी जे विधायक कार्य, चांगलं कार्य आपण करताय त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि एक आमदार म्हणून, आपल्या सगळ्यांच्या परिवारातला सदस्य म्हणून जे जे काही आपल्या या समस्या असतील ते सोडवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन एवढंच सांगतो आणि वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, आपला किमती वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिलात. खऱ्या अर्थाने विक्रांतदादा पाटील यांचे खूप खूप मनपूर्वक आभार. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. भारतीय जनता पार्टी दमदार आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या माध्यमातून हा आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो दादा, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपला खरोखर मी आभार मानतो. तुम्ही जो वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, आपल्याला जो वेळ नव्हता पण माझ्या शब्दावर, माझ्या सहकाऱ्यांच्या शब्दावर आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल खरोखर मी आपला आभार मानतो. दादा, या युवकांची आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात मागणी करणार होतो, परंतु अचानक हा सर्व तुमचा कार्यक्रम ठरल्यामुळे एकच आमची खंत आहे का विक्रांतदादा प्रतिष्ठान मार्फत रोजगार मेळावा आम्हाला तुम्ही उपस्थित करावा ही एकच नम्र विनंती करतो या स्पर्धेनिमित्त, आणि आपण कराल हीच मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.